महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अमरावती प्रादेशिक कार्यालयातर्फे 1991 साली यवतमाळ येथील MIDC करिता शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या। मात्र शासनातर्फे अद्यापही संबंधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यात आलेला नाही। 2017 मध्ये उच्च न्यायालयाने आदेश देऊनही शासनाने कुठलीच कारवाई न केल्याने अखेर यवतमाळ येथील शेतकऱ्यांनी अमरावतीच्या प्रादेशिक कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्यासाठी धडक दिली। मात्र अधिकाऱ्यांनी 30 दिवसात सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याचे लिखित आश्वासन दिल्याने कार्यालयावरील जप्तीची नामुष्की टळली। यवतमाळ MIDC करिता शासनाने पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या। तत्कालीन नियमानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देखील देण्यात आला। मात्र त्यानंतर शेतकऱ्यांनी वाढीव मोबदला मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली। उच्च न्यायालयाने देखील शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यात यावा असे आदेश 2017 साली दिले। मात्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे शेतकऱ्यांची बोडवण करण्यात आली। त्यामुळे सुदाम राठोड शेतकऱ्याने न्यायालयाच्या आदेशासह प्रादेशिक कार्यालय गाठले। अधिकाऱ्यांची खुर्ची शासकीय वाहन जप्त करण्याची मागणी केली। मात्र प्रादेशिक अधिकारी दिगंबर पारधी यांनी येत्या 30 दिवसात सुदाम राठोड यांच्यासह उर्वरित 6 शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्याचे लिखित आश्वासन दिल्यानंतर ही जप्तीची कारवाई थांबविण्यात आली। आणि त्याच्यामध्ये मी फुल मुख्तार म्हणून त्याला रिप्रेझेंट केलं, तो माझ्या टाकला। तर असं 52 शेतकऱ्यांची जमीन 1989 मध्ये MIDCने ॲक्वायर केली आणि आज 32 वर्ष झाले अजून पूर्ण मोबदला दिला गेला नाही। या खात्यामध्ये भयानक भ्रष्टाचार आहे। 2 कर्मचारी या ऑफिसचे याच्यापूर्वी सस्पेंड झालेले आहेत आणि हे ऑफिससुद्धा पूर्ण एकदा जाळण्यात आलं होतं। तर देवाला माहीत ते कोणते पुरावे खतम करण्यासाठी जाळले होते, पण इथे भ्रष्टाचार चालतो। पर्सेंटेजमध्ये पैसे दिले जातात तरच शेतकऱ्यांचे पैसे निघतात, अन्यथा मिळत नाही। ठीक आहे, आता आम्ही कोर्टाकडून जप्तीचा आदेश आणला पण आजही आम्हाला काही पैसे मिळाले नाही। याच्यापूर्वी 9 सप्टेंबरला माझ्या केसमध्ये आलो होतो, त्यावेळेला त्यांनी 7 दिवसात पैसे काढून देऊ म्हणून आश्वासन दिलं होतं। काही नाही, इथून गेलं की कोणी काही काम करत नाही। शासनाने सन 1990 मध्ये काही शेतकऱ्यांच्या जमीन संपादित केल्या होत्या। त्या जमिनी MIDCच्या करिता संपादित केल्यामुळे शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्याकरिता उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल केलं होतं। त्या प्रकरणाचा निकाल 2017 मध्ये झालेला आहे, परंतु तरी शासनाने त्या शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी वसुलीची कारवाई पुसद येथील दिवाणी न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे। आज जो शेतकरी आमच्यासोबत आलेला आहे ते सुदाम भाटू राठोड, त्याच्या प्रकरणामध्ये विद्यमान दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी शासनाचे जंगम जप्तीचा वॉरंटचा आदेश पारित केलेला आहे। त्या वॉरंटच्या आदेशाची पूर्तता करण्याकरिता आम्ही इथे आलेलो आहोत। काय झालं आता? आम्ही येथील अधिकारी यांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला 30 दिवसाच्या आतमध्ये पैसे भरण्याचे आश्वासन दिले आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।